आता बातमी आहे क्रिकेट विश्वातून। वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियानं जोरदार सेलिब्रेशन केलेलं आहे। विजयानंतर मैदानाचं विराट आणि अर्शदीपनं तुनक तुनक या गाण्यावर भांगडा सुद्धा केलेला आहे। यावेळी अक्षर पटेल, रिंकू सिंग, सिराजनं सुद्धा ठेका धरलेला आहे। दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं राष्ट्रध्वज मैदानामध्ये फडकवत आपला आनंद व्यक्त केला। T20 वर्ल्ड कप जिंकताच हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे। यंदाच्या T20 वर्ल्ड कप मध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी आतुर होतो, आम्ही ती रेषा पार केली असं रोहित शर्माने म्हटलेलं आहे। तर आता नव्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आलेली आहे। हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता असं विराट कोहलीने म्हटलेलं आहे। तब्बल 17 वर्षांनंतर भारताने T20 वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलं। हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावरती भारताने इतिहास रचला। अखेरच्या 4 षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सामना फिरवला। 24 चेंडूंवरती दक्षिण आफ्रिकेला 26 धावांची गरज होती, त्यामुळे हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप यांनी भेदक मारा केला। त्याला जोड सूर्यकुमार यादव याच्या फिल्डिंगने मिळाली। सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेव्हिड मिलरचा झेल घेतला आणि भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केलेला आहे। दरम्यान टीम इंडियाच्या विजयाचा मुंबई विमानतळावर सुद्धा जल्लोष करण्यात आलेला आहे। प्रवाशांनी भांगडा करत आणि ढोल वाजवत डान्स केलेला आहे।